आणि आजच्या मोठ्या घडामोडी आपण पाहूयात। भाजप नेते नितेश राणेंनी घेतली परमपूज्य महंत रामगिरी महाराजांची भेट। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राणेंच्या कामाचे रामगिरी महाराजांनी कौतुक केलं। अहमदनगरमध्ये मोर्चावेळी नितेश राणेंकडून मिनारच्या दिशेने बंदुकीने गोळी मारण्याची ॲक्शन। अनधिकृत मिनार असल्याची राणेंची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांबाबत कोणी मस्ती केली तर घुसून मारू, नितेश राणेंचं पुन्हा वक्तव्य। तर गृहमंत्री गप्प का, कोणी कारवाई का नाही, नितेश राणेंचा व्हिडिओ ट्विट करत वडेट्टीवारांचा सवाल। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या, ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका। बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यामुळे अपमान झाल्याचा केला होता आरोप। जयदीप आपटेंचं कुटुंब पोलिसांच्या नजरकैदेत। सलग 5 दिवसांपासून आपटेच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। अमरावतीमध्ये कोंबडीपेक्षा कोथिंबीर महाग, कोथिंबीरीचा दर 1 किलोला 400 रुपयांवर। पावसामुळे भाजीपाला आणि कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ। सोमवती यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी जेजुरीमध्ये। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने जेजुरी दुमदुमली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून श्रावणी सोमवार निमित्तानं माटुंग्याच्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये पूजा। पूजेच्या वेळी पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित। पुण्यामध्ये 24 तासामध्ये हत्येच्या 2 घटना। पुण्यामध्ये फायनान्स मॅनेजरसह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या। आंदेकरांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक।